नमस्कार, SBN मराठीवरती आज आपण दिवसभर पाहणार आहोत गणेश विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण। तर एक नजर टाकूयात मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीवर। नमस्कार, SBN मराठीवरती आज आपण दिवसभर पाहतोय मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण। आपण पाहू शकतो या मिरवणुकी सोहळ्यामध्ये महिलांनी फेर धरलाय। अगदी उत्साहाचं वातावरण आपल्याला इथं पाहायला मिळायला लागलं। पारंपरिक वेशभूषेमध्ये महिलांचा असणारा हा सोहळा, हा उत्साह वाखाणण्याजोगा लक्षणीय आहे। डोक्यावरती तुळशी घेऊन अगदी पारंपरिक पद्धतीने हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। शिवाजी गणेश उत्सव मंडळ नदीवेस विठ्ठल चौक यांची विसर्जनची मिरवणूक लक्ष्मी मार्केटमध्ये आलेले आहे। ही उत्सव आम्ही 12 वर्षे झालं सादर करतोय। ट्रॅक्टर मुक्त, डॉल्बी मुक्त, कुठल्याही प्रकारचा धाबडदिंडा नाही। त्या ठिकाणी मंडळापाशी आजकट तिचकट गाणी नाहीत। पूर्ण 10 दिवस कीर्तनाच्या माध्यमातून सेवा केली जात्या। भजन कीर्तन, महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकारांची त्या ठिकाणी सेवा होत्या। गणेशोत्सव कसा असावा, पर्यावरण कसं असावं, आपली संस्कृती कशी असावी, आपला धर्म, आपली सिस्टीम, आपला देश, आपला महाराष्ट्र कसा टिकावा, या दृष्टिकोनातून हा उत्सव आम्ही सादर करतोय। या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख SP साहेब येऊन यांनी अर्धा तास मार्गदर्शनपर भाषण केलं आणि गणेशोत्सव असाच असला पाहिजे असे त्यांनी सर्वांना सूचना दिल्या। आणि रोज 10 दिवस महाप्रसाद होता, पर शेवट दिवशी तर मोठा महाप्रसाद होता। असा सर्व सामाजिक, धार्मिक आणि सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा हा उत्सव आहे। कारण आम्ही वारकरी सांप्रदायिक मंडळ आहे। वारकरीमध्ये पंढरपूरच्या पांडुरंगापाशी सर्व जाती धर्माचे लोक आहेत। एकही जात त्यातली सुटली नाही। मुस्लिम असू दे, कोणी असू दे, सर्वांना घेऊन आम्ही उत्सव सादर केलेला आहे। आणि आता विसर्जनची मिरवणूक दिंडी मार्गाने चाललेली आहे। या ठिकाणी अतिशय सुंदर असा सोहळा आलेला आहे। या ठिकाणी सर्व मिरज शहरातील पत्रकार बंधू आले आहेत, छायाचित्रकार आले आहेत। त्यांच्यासुद्धा शिवाजी गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं आम्ही अत्यंत मनपूर्वक आभारी आहोत। धन्यवाद। आपण आत्ताच इथं असणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचं मनोगत ऐकलं। आपण आता पाहू शकतो हा पालखी सोहळा अगदी पारंपरिक पद्धतीने चाललाय। वाहनांना फाटा देत पर्यावरणपूरक मिरवणूक आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो यामध्ये महिलांचा सहभाग सक्रिय आहे आणि अगदी तरुणींपासून वृद्ध महिलांपर्यंत कित्येक महिला यामध्ये सहभागी झाले। एक उत्साहाचं वातावरण इथं पाहायला मिळतं। भक्तिमय वातावरणात हा विसर्जन सोहळा इथं पाहायला मिळतोय। महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे। अवघी मिरज नगरी ही मंगलमूर्तीच्या जयघोषाने दुमदुमून दिघत चालली आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषानं ही मिरज नगरी अगदी दुमदुमून चालली आहे। अनंत चतुर्दशी दिवशी मिरजेतील ही भव्य मिरवणूक आपण पाहत आहोत। आपण इथं पाहू शकतो वृद्ध महिला यांचा देखील हा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा आहे। अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये महिलांचा हा उत्साह आणि मिरवणूक विसर्जन सोहळा आपण पाहत आहोत। पारंपरिक वेशभूषेमध्ये आपले बालगोपाल या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेत। अगदी शांततेत आणि भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक चालेल। आपण इथे पाहू शकतो अश्वांचा रिंगण सोहळा इथं बघायला मिळतोय। श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळ मिरज या मंडळाच्या वतीने हा अश्वांचा रिंगण सोहळा आपण पाहतोय। अगदी शांततेमध्ये आणि भक्तिमय वातावरणात हे थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत। पर्यावरणपूरक अशी ही मिरवणूक वाहनांना फाटा देत डॉल्बी मुक्त करत अगदी पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये ही मिरवणूक सोहळा पाहायला मिळतोय। लक्ष्मी मार्केट जवळ ही मिरवणूक खरंच एक आकर्षक ठरले। राधा कृष्ण गोपाल कृष्ण
राधा कृष्ण गोपाल कृष्ण. अगदी शांततामय आणि भक्तिमय वातावरणात सकाळपासून विसर्जन मिरवणूक चालू आहे. दुपारी 1 वाजल्यापासून मोठ्या गणेश मंडळाचे गणपती देखील बाहेर पडले. सगळीकडे मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष आपल्याला ऐकू येतोय. अगदी शांततेमध्ये ही मिरवणूक पार पडते. लहानांपासून अबाल वृद्धांपर्यंतचा हा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा. मिरजेमध्ये सगळीकडे या मिरवणुकांच्या उत्साहाला उधाण आलंय. अगदी वारी आहे, दिंडी मार्गे ही मिरवणूक चालली आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. कोणताही दंगाधोपा न करता एका शांततेमय वातावरणामध्ये ही मिरवणूक खरंच आकर्षक ठरते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषामध्ये अगदी भक्तिमय वातावरणामध्ये ही मिरवणूक चालली आहे. इथं आपण पाहू शकतो महिलांचा देखील सक्रिय सहभाग आहे. मोठ्या प्रमाणात महिला देखील या मिरवणुकीमध्ये सहभाग घेत त्यांचा हा उत्साह खरंच आकर्षक आहे. डॉल्बीमुक्त आणि वाहनांना प्रदूषणाला फाटा देत अगदी पर्यावरणपूरक ही मिरवणूक आपल्याला पाहायला मिळते. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक भाविक इथं जमलेत. आपण इथं पाहू शकतो पालखीमध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेत. खरंच पारंपरिक पद्धतीनं, एक आकर्षक पद्धतीनं ही मिरवणूक आपल्याला पाहायला मिळते. एक आदर्शवत मिरवणूक ही आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पुन्हा इथं पाहू शकतो अश्वांचा रिंगण सोहळा इथं पार पडतोय. राधाकृष्ण गोपाल कृष्णाच्या गजरामध्ये हा रिंगण सोहळा इथं संपन्न होत आहे. अगदी उत्साहाचं वातावरण आहे इथं. महिलांनी फेर धरून पारंपरिक पद्धतीला पुन्हा एकदा आजमावलंय. डोक्यावरती तुळस घेऊन गणपती बाप्पांची, आपल्या लाडक्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक इथं संपन्न होत आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी इथं भाविकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आकर्षक बैलजोडी देखील इथं उपस्थित आहे आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी. खरं तर एक आदर्शवत मिरवणूक पाहायला काहीच हरकत नाही, कारण की डॉल्बीमुक्त मिरवणूक करणं हे आज गरजेचं आहे. आणि अशातच अगदी पारंपरिक पद्धतीनं, अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये ही निघणारी मिरवणूक मिरजेतील एक आकर्षण ठरली आहे. एक आदर्शवत मिरवणूक आहे. भव्य दिव्य अशी मिरवणूक सर्वांनाच आकर्षक करते. लक्षणीय असं मिरवणूक आपण पाहत आहोत. इथं आपण पाहू शकतो अबाल वृद्धांपर्यंत सर्व महिला इथं सहभागी झाल्यात. त्यांचा हा उत्साह खरंच पाहण्याजोगा आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या सर्वजण इथं जमल्या आहेत.
गणपती फेर इथल्या महिला मिळत आहेत. आपण इथं बाप्पांचं दर्शन घेऊ शकतो. कार्यकर्ते देखील एका उत्साहामध्ये सर्व नियोजन करत आहेत. ही गणपती बाप्पांची आकर्षक मूर्ती सर्वांचंच मन हेलावून टाकत आहे. इथं आपण पाहू शकतो बालगोपाल पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गणपती बाप्पा पालखीमध्ये विराजमान झालेत. तसेच आकर्षक बैल जोडींमध्ये देखील गणपती बाप्पा विराजमान झालेत. अश्वांचा रिंगण सोहळा देखील इथं पाहायला मिळतोय. मिरज गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीनंतर आपण थेट कोल्हापूर येथील गणेश विसर्जन मिरवणुकीकडे जाणार आहोत. कोल्हापूरच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीलाच महापौर आणि उपमहापौर यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार इथं घडलाय. इथं तणावाचं वातावरण देखील निर्माण झालंय. कोल्हापूरच्या मानाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी घडलेला हा प्रकार सर्वांच्याच नजरेत येतोय आणि आपण थेट आपल्यासोबत उपस्थित असणाऱ्या महापौर यांच्याकडून या परिस्थितीवरती झालेल्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आज मी कोल्हापूरची प्रथम नागरिक एक महिला असून मला इथं आमंत्रण विसर्जन मिरवणुकीचं आमंत्रण केलेलं असतापैकी माझ्याकडे दुर्लक्ष करून मला कुठेही पुढं सन्मानानं घेतलं नाही आणि धक्काबुक्की एवढी केली की त्याच्यात सिक्युरिटी गार्डनं अजिबात आम्हाला सिक्युरिटी दिलेली नाही का, सगळ्यांनी दुर्लक्षित केलं आणि ते कार्यकर्त्यांना पण पुढे घेतलेलं नाही आहे. नक्की तुम्हाला धक्काबुक्की कोणी केली? पोलिसांनी केली की चंद्रकांत पाटलांच्या सिक्युरिटी गार्डने केली? दोन सगळ्यांचीच झाली धक्काबुक्की. पूर्ण वाक्याची सगळ्यांचीच धक्काबुक्की झालेली. तुम्ही मी सिक्युरिटी गार्डचा निषेध व्यक्त करतो. आपण पाहू शकतो महापौर यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय की त्या कोल्हापूरच्या प्रथम नागरिक असून देखील त्यांच्याकडं येथील उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी किंवा मिरवणुकीमध्ये असणाऱ्या लोकांनी दुर्लक्ष केलं, त्यांना धक्काबुक्की केली आणि हा प्रकार खरंच खूप दुर्लक्षित केला. हा प्रकार अजिबात चांगला नाही, कारण की त्या एक महापौर आहेत, कोल्हापूरच्या प्रथम नागरिक आहेत, तरी देखील त्यांच्याकडं हे केलेलं दुर्लक्ष त्यांनी याचा आरोप केला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला. आपण इथं पाहू शकतो पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील इथं आहे. आकर्षक गणेश मूर्ती आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी इथं बालगोपाल तसेच तरुण जमलेत. आपण पाहू शकतो इथे देखील पोलीस बंदोबस्त आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये ही मिरवणूक निघाली आहे. आजच्या तरुणाईमध्ये असणाऱ्या गणपती बाप्पाबद्दल असणारं प्रेम आणि त्यामुळे ते इथे जमलेत आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपण इथं पाहतोय मिरजेतील गणेश तलाव. गणेश तलावाला ऐतिहासिक परंपरा आहे. छोट्या मोठ्या गणेश मूर्त्यांचं विसर्जन या तलावामध्ये केलं जातं, पण पाण्याची कमतरता असल्यामुळं गेल्या 2 वर्षापासून कृष्णा घाटावरती मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्तींचं विसर्जन होतं. पण तरी देखील इथं आपल्याला भाविकांची गर्दी पाहायला मिळते. एक भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे सज्ज झाले.
इथे पाठीमागे आपण पाहू शकतो आकर्षक कारंज्या इथं आहेत. मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या ऐतिहासिक परंपरेत स्वागत कमानीचा फार मोठा वाटा आहे. गणेश विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी भाविक खूप मोठ्या प्रमाणात बाहेरून येत असतात. त्यांना या स्वागत कमानीचं आकर्षण वाटत असतं. आपण पाहत आहोत मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील स्वागत कमानी. अखिल भारतीय मराठा महासंघ या कमानीवर मराठा क्रांती मोर्चा प्रतिकृती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या पक्षाची सुद्धा आपण कमानी पाहतोय. या दोन्ही कमानी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आकर्षक ठरत आहेत. शिवसेनेच्या कमानीवर शिवसेनेने सरकारला उगारला असूल अशी प्रतिकृती साकारली आपण इथं पाहतोय. आता आपल्यासोबत आहेत मराठा महासंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते परशुराम चौरगे. त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेणार आहोत. या स्वागत कमानी आकर्षक ठरत आहेतच, शिवाय यांच्या प्रतिक्रिया आता आपण जाणून घेतोय. मी परशुराम शिवाजी चोरगे. मिरज शहरामध्ये 81 सालापासून या स्वागत कमानीची गणेशोत्सवच्या मिरवणुकीमध्ये स्वागत कमानीची परंपरा इथं या ठिकाणी चालू झाली. मिरजेमधूनच तर महाराष्ट्रात अशी कुठेही कमानी अशा उभा राहत नाहीत. या ठिकाणी मिरज शहरामध्ये फक्त कमानी उभारतात. या कमानीचे वैशिष्ट्य जवळजवळ 10 कमानी ह्या मिरज शहरात उभारतात. या कमानीचे बघण्यासाठी लोक कर्नाटकातून पूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी बघण्यासाठी येत असतात. या कमानीवर आम्ही जे करतो की पूर्ण जनतेसाठी बघण्यासाठी उद्देश आपण करतो की सामाजिक पौराणिक इतिहास या ठिकाणी कमानीचा मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि अशीच या ठिकाणी इथून पुढे सुद्धा कमानीची कार्यकिर्दी चालू राहणार आहे. यंदा काय काय आहे कमानीवर? यंदा धर्मवीर संभाजी महाराजांचा सुद्धा कार्यक्रम कमानीवर घेतलेला आहे. मराठी मोर्चाचं पण कमानीचं हे घेतलेलं आहे. शेतकरी संघटनेचं पण आहे. या ठिकाणी बऱ्याच म्हणजे पक्षांनी केलेली संघटनेची कामं, व्यसनमुक्तीची वगैरे सगळी कामं चालू आहेत. या ठिकाणी गणेशोत्सव हा बघण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी येतात. आता आपण पाहतो हिंदू एकता आंदोलन मिरज शहर यांची स्वागत कमानी. या स्वागत कमानीवरती धर्मवीर संभाजी महाराज यांची प्रतिकृती साकारली आहे. पारंपरिक वेशभूषेमध्ये भक्तिमय वातावरणामध्ये गणपती मिरवणूक सोहळा संपन्न होतो. आपण पाहू शकतो फारच आकर्षक असणारी धर्मवीर संभाजी महाराज यांची प्रतिकृती या स्वागत कमानीवरती. मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या ऐतिहासिक परंपरेत स्वागत कमानीचा फार मोठा वाटा आहे. राज्यात फक्त मिरजेतच गणेश विसर्जन स्वागत कमानीने केलं जातं. गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी भाविक खूप मोठ्या प्रमाणात बाहेरून मिरजेमध्ये येत असतात आणि त्यांना या स्वागत कमानी नेहमीच आकर्षण वाटत असतात. खूप आकर्षक आणि वेगवेगळ्या कमानी आपल्याला मिरजेत पाहायला मिळतात. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा अशा प्रकारच्या स्वागत कमानी आपल्याला पाहायला मिळतात. मी सूर्यकांत किसन शेगणे, संस्थापक धर्मवीर संभाजी तरुण मंडळ मिरज. आमच्या या स्वागत कमानीची सुरुवात 1998 साली झालेली आहे. यावर्षी या स्वागत कमानीचं 21वे वर्ष असून आत्तापर्यंत या स्वागत कमानीवर आम्ही ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक तसेच कारगिल युद्धावर आधारित अशा पद्धतीचे देखावे साजरे केलेले आहेत. यावर्षी आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील देखावा सादर केलेला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यांनी त्यांना विष पाजून मारण्याचा प्रयोग केलेला होता. तो हाणून पाडून त्यांनी या 4 मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली
मारण्याची शिक्षा दिलेली आहे ते मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेला देखावा यावर्षीच्या आमच्या संभाजी तरुण मंडळाच्या स्वागत कमानीवर आम्ही साकारलेला आहे. आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही वर्षभर सातत्याने समाज उपयोगी कामे करत असतो. आपण पाहतोय गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी तरुणांचा असणारा जल्लोष, उत्साह. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तरुणाई देखील सज्ज झाले. लाइटिंगची रोषणाई आपल्याला पाहायला मिळते. फटाक्यांची जोरदार आतिषबाजी इथे पाहायला मिळते आपल्याला. अशा प्रकारे जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन मिरवणूक आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप मोठी आकर्षक आणि सुबक गणेश मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळते. अगदी शांततेत आणि जल्लोषात गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा इथं संपन्न होतोय. लालबागच्या राजाच्या रूपातील ही गणेश मूर्ती सर्वांचेच आकर्षक ठरते. अगदी सुबक आणि रेखीव मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहू शकतो हा तरुणांचा जल्लोष खरंच वाखाणण्याजोगा आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला, गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी इथं सर्व उपस्थित आहेत. गांधी चौकामधील ही गणेश मूर्ती आहे. इथे बालगोपाळांचा जल्लोष देखील पाहायला मिळतो आपल्याला. पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणुकीचं आगमन होतंय. खूप सुबक आणि रेखीव मूर्ती सोबत मूषकराज देखील आहेत. आता आपण पाहतो मिरजेतील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाचा विसर्जन मिरवणूक सोहळा. इथं बालगोपाल अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेत. या गणेशोत्सव विसर्जन मंडळाच्या सोहळ्यामध्ये महिलांनी नाचून आनंद लुटत आहेत.
अगदी जल्लोषपूर्ण वातावरण आपल्याला इथं पाहायला मिळतं. गीतांच्या तालावरती सातपुडेवाडा येथे घरचा गणपती तसेच व्यापारी गणेशोत्सव मंडळाचा विसर्जन सोहळा आपण पाहतो. अगदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात इथे गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा संपन्न होत आहे. अंध अपंग संस्था व अंध अपंग कलाकारांचा बेंजू मिरवणुकीत सहभाग इथं पाहायला मिळतो. गायक आणि वादक हे अंध आहेत तरी देखील उत्कृष्टरित्या ते आपली कला सादर करत आहेत. त्रिमूर्ती मंडळाच्या 21 फुटी गणपती मूर्ती मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. आपण इथं पाहतो एक सुबक गणेश मूर्ती. गणपती मूर्तीच्या पाठीमागे आपल्याला शंकराची देखील मूर्ती पाहायला मिळते. मिरजेत श्री संभा तालीम गणेश मंडळानं पंजाबी ढोल, भांगडा नृत्य आणि फायर शो ठेवलाय. यंदाच्या गणेश मिरवणुकीचं हे खास आकर्षणच म्हणावं लागेल. गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये प्रथमच पंजाबी ढोल आणि ताशा आणि बेंजो इथं पाहायला मिळतोय. या भांगडा नृत्यानं अनेक भाविक भारावून गेलेत आणि यंदाच्या मिरवणुकीचं हे खास आकर्षण आहे. पंजाबी ढोल आणि भांगडा नृत्यावर महिलांनी देखील ठेका धरलाय. या मिरवणुकीमध्ये वृद्ध महिलांनी देखील या गीतांवर ठेका धरलाय आणि खूपच आकर्षकरित्या हे सादर होतंय.
इथं आपल्याला एक चिमुकली पाहायला मिळते. या पंजाबी ढोल आणि भांगड्याला तीही भारावून गेले आणि गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी ती देखील इथं उपस्थित राहिले. या चिमुकलीच्या पाहण्यानेच कळतंय की हे भांगडा नृत्य किती आकर्षक आहे. तसेच 21 मोदक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत आपल्याला पाहायला मिळते. या मिरवणुकीमध्ये महिला कार्यकर्ता देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. आता आपण पाहतोय गजराज गणेशोत्सव मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक. श्रीमंत दगडूशेठ रूपातील ही मूर्ती खूपच सुबक आहे. आपण पाहत आहोत या मिरवणुकीमध्ये बाल ढोलवादकाचा समावेश आहे. अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये तो आपली कला सादर करतोय. पारंपरिक वाद्यामध्ये वाजत गाजत हा मिरवणूक विसर्जनाचा सोहळा संपन्न होतोय. अगदी कौशल्यपूर्ण आणि आकर्षकरित्या हा बालक ढोल वाजवतो. मंगळवार पेठचा राजा गणेशोत्सव मंडळाची ही मिरवणूक संपन्न होत आहे. गीतांच्या ठेक्यावर अगदी जल्लोषपूर्ण या बालकाचं वादन चालू आहे. डॉल्बीला फाटा देत अगदी पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये ही मिरवणूक चालली आहे. आपण इथं पाहत आहोत
गणेश भक्तांसाठी मोफत अन्न व पाणी वाटप केले. मराठा सेवा संघ, मिरज सुधार समिती, रेल्वे प्रवासी संघ, गणेशमाळी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवला जातो. सुमारे 2000 गणेश भक्तांनी याचा लाभ घेतोय. एक उत्कृष्ट उपक्रम इथं राबवला जातो. आपण पाहत आहात गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण फक्त SBN मराठीवर. गणेशमाळी मित्रमंडळ व यांच्या वतीने सर्व गणेश मंडळाचं व गणेश भक्तांचं इथं स्वागत होतं आणि त्यांच्या मार्फत अन्न आणि पाण्याचं वाटप करत आहेत. गणेशमाळी देखील इथं उपस्थित आहेत. त्यासोबत निरंजन आवटी, सुरेश आवटी असे दिग्गज मान्यवर इथं उपस्थित आहेत. गणेशमाळी मित्रमंडळातर्फे मिरज शहर सुधार समिती, रेल्वे प्रवासी संघ तसेच मराठा सेवा संघाच्या माध्यमातून दरवर्षी अनंत चतुर्थीनिमित्त येणाऱ्या मंडळांना तसेच नागरिकांना नाश्त्याचे, मोफत नाश्त्याचे व बिस्लरी मिनरल वॉटरची मोफत सोय केली जाते. जेणेकरून भाग पण असा निवडलेला आहे की जिथे मिशन हॉस्पिटल आणि मिशन हॉस्पिटलनंतर स्टँडला डायरेक्ट लोकांना जे व्यवस्था आहे ते पण पैसे देऊन हॉटेलमध्ये जे भरमसाठ वाढ झालेली असते आणि पाण्याची तर अजिबात सोय नाही. त्यामुळे गणेशमाळी मित्रमंडळाच्या वतीने आम्ही ज्या येणारे गणपतीचे जे भाविक आहेत त्यांची सोय होण्यासाठी त्यांना एक आधार, एक नाश्त्याचा आणि तसेच पाण्याचे मुबलक बिस्लरी मिनरल वॉटरची सोय गणेशमाळी मित्रमंडळाच्या वतीने केलेलं आहे आणि याचा हजारो भाविक दरवर्षी लाभ घेतात. जेणेकरून नागरिकांची सोय होते आणि येणाऱ्या इथून पुढच्या काळामध्येच ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही ही नागरिकांच्यासाठी सोय करू. आपण पाहतोय धर्मवीर संभाजी मित्र मंडळ या मंडळाची मिरवणूक चांदीची आभूषणे या गणपतीच्या मूर्तीवरती आहेत. विघ्नहर्ता मंडळाची ही मिरवणूक आहे. यामध्ये पारंपरिक धनगरी ढोल हे खास आकर्षण आहे. आपण पाहत आहोत अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये या मंडळाची मिरवणूक चालली आहे आणि जल्लोषपूर्ण वातावरणात, भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक निघाली आहे. आमच्या संघाच्या वतीने शिवमूर्ती गणेश मंडळाचे द्राक्ष जागा आपण पाहतोय गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा याचं थेट प्रक्षेपण फक्त SBN मराठीवर. उदगाव गणेशोत्सव मंडळाची देखील मिरवणूक आपल्याला पाहायला मिळते.
मिरेज गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सोहळा फक्त SBN मराठीवर. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत फक्त SBN मराठीवर.
महानगरपालिकेचे उपायुक्त मॅडम स्मृती पाटील या श्रीच्या मूर्तीचा आशीर्वाद घेत आहेत. गणपती बाप्पा मोरया.